खरं तर नवगावच्या माझ्या कोळी बांधवांच्या मूळ समस्या जाणून घेऊन या ठिकाणी जेटीची नितांत गरज होती। कारण आपण बघितलं की खोल समुद्रामध्ये त्यांना बैलगाडीच्या स्वरूपात या ठिकाणी मच्छी किनाऱ्यावर आणायला लागायची। आज या ठिकाणी त्यांच्या मागणीप्रमाणे अद्ययावत जेटीचं आज लोकार्पण या ठिकाणी आपण करतोय। त्याचबरोबर जेटीकडे येणारा रस्ता आहे हा देखील 6.5 कोटीचा या ठिकाणी या ठिकाणी आज उद्घाटन केले। त्यानंतर सेफ्टी जॅकेट कारण ज्याची नितांत गरज आहे। अनेक वादळं येतात त्या ठिकाणी माझ्या कोळी बांधवांना त्याची समस्या सामोरं जावं लागतं आणि म्हणून सेफ्टी हे करण्यासाठी आपण त्यांना सेफ्टी जॅकेट देखील या ठिकाणी वाटप केलं आहे। असा 13 या एक कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला। आपण बघितलं असाल की अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी माझ्या कोळी बांधवांच्या वतीने आम्हा सगळ्यांचं स्वागत सन्मान केला। कारण त्यांचा मूळ प्रश्न या जेटीचा होता जो कित्येक वर्ष परिणाम होता। खूप अडचणी त्यांना सामोरं जायला लागायचं आणि ते दूर करण्याचं काम तर महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून निडम बोर्डाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। तर सगळ्यात जास्त आनंद आहे। आज इथे आवर्जून सांगावंसं वाटतं की या सागरी मंडळाचे कॅबिनेट मंत्री नितेशजी राणे यांनी कोळी बांधवांसाठी या कोकणामध्ये त्यांना संजीवनी देण्यासाठी जेवढा निधी आणण्याचं काम केलं तेवढं आतापर्यंत कुठल्याही सरकारने केलं नाही। माहितीच्या आमच्या या सरकारच्या माध्यमातून या रायगड जिल्ह्यासाठी जवळजवळ 1200 कोटीचा निधी देण्याचं काम नितेशजी राणे यांनी केलं। म्हणून या भागामध्ये होणारा पर्यटकांसाठी असणारी जेटी असो किंवा कोळी बांधवांसाठी बांधण्यात येणारी जेटी असो ही या कोळी बांधवांसाठी एक नवी पर्वणी आहे असं मी सांगेन। आणि नितेशजी राणे यांचं हा निधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो।